जनतेला सुखी करण्याला ज्ञानदेवी आला महात्मा फुले. मुझको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास. में भांति जो रहे मन इंद्रिया रविदास. युगों से शापित मानव को बदल दिया वरदानों में, हीन दिनों के आंसू तुम्ही ने बदले हैं मुस्कानों में. बुद्धं शरणं गच्छामि. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. गाडगे बाबा की जय. नमोतस्सो भगवतो आरहतो सम्मा सम्बुद्धस्तो बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. पादातिपाता वेदपरि सिकापदं समाधियामि. अधीनदाना वेदमणि सिकापदं समाधियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिकापदं समाधियामि. सुरामेरमज्जप्रमादाना वेरमणि सिकापदं समाधियामि. साधु साधु साधु. चराचरात अदृश्य रूपाने वास करणारी श्री गुरुदेव शक्ती. उपस्थित सर्व कीर्तन प्रेमी माझ्या बालमित्रांनो आणि माझ्या आई बापांनो, मी तुम्हाला जय भीम करते, कारण तुम्ही ते बसणारे विद्वान मंडळी आहात आणि माझ्यापेक्षा वयानं मोठे सुद्धा आहात. काय केंद्र मी तुम्हाला कोणती महान कीर्तनकार वाटते का हो? नाही ना, कारण कीर्तनकार महाराज 100 किलोचे असतात. किती 100 पण मी तर 20 किलोची सुद्धा नाही आहे. बरं, मी कोणती महान कीर्तनकार नाही किंवा संत पण नाही. मी तुमच्याच बदली तुमचीच लाजूक मुलगी आहे. काय लोक मनातच विचार करत असत, हे पाखरू आहे तरी कोण? कोण्या गावातलं आलं पाखरू, अहो कोण्या गावात आलं पाखरू. नाचते डोलात खुदू खुदू असते गाणात. नाचते डोलात खुदू खुदू हसते गालात. पांडुरंगा, तू काही ते पिक्चरचे गाणे बघायला आला? इथं आपल्याला बुद्धाचे विचार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन म्हणून समाज जागृती करण्यासाठी आलो आहोत. जर तुला भजन बनायचे असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन म्हण. शांती कुणाला कशी लाभते वाटत असे ज्याला. शांती कुणाला कशी लाभते वाटत असे ज्याला. विचारा जाऊ विचाराला, विचारा जाऊ विचाराला. शांती कुणाला कशी लाभते वाटत असे ज्याला. शांती कुणाला कशी लाभते वाटत असे ज्याला. विचारा जाऊ निशाण्याला, विचारा जाऊ निशाण्याला, विचारा जाऊ निशाण्याला. ए
मंडळी, माझ्या आवाज इंडियाच्या चॅनल वरून हे भजन ऐकत असत ते मनात विचार करत असत की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एवढे सारे भजन आहे, त्या मुलीने ते भजन सोडून हेच भजन का बरं म्हटलं? तर त्याच्या मागे कारण आहे. तुम्ही पैशाने टीव्ही, बंगला, गाडी, फ्रीज विकत घेऊ शकता, पण तुम्ही पैशाने सुख विकत घेऊ शकता का? नाही ना. तुम्ही पैशाने समाधानी राहू शकता का? नाही ना. आम्ही आमच्या नागपुरात बघतो ना, काही लोकांकडे खूप पैसे आहे, पण त्यांना रात्री झोपाच्या वेळेत झोपेची गोळी खा लागते, तरी त्यांना शांती भेटत नाही. म्हणून आपल्याला बुद्धाचे विचार आचरण घेणं गरजेचे आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समोर लिहितात, खरी शांती ज्यांना मिळते त्यांचे जीवन त्यागी असे. भारतीयानो बना तसे हो, भारतीयानो बना तसे. अहो तुकड्या दास ह्याची आवडे, सर्व सत्ताना विचारा जाऊन शाण्याला, विचारा जाऊन शाण्याला. शांती कुणाला कशी लाभते वाट कसे झाला, शांती कुणाला कशी लाभते वाट कसे झाला. विचारा जाऊन शाण्याला, विचारा जाऊन शाण्याला, विचारा जाऊन शाण्याला. तुम्हाला आवाज इंडियाच्या चॅनल वरून हे सांगायला आली आहे की आम्ही आमच्या भारतात बघतो ना, कोणी ह्या धर्माचा राग करते, त्या धर्माचा राग करते, पण असा कोणता सत्ता आहे हो, ज्याने अमुक अमुक धर्माचा राग केला आहे? सांगा ना, आहे का? नाही ना. मी तुम्हाला सांगते ना, सत्ताचा जन्मच त्यासाठी झाला आहे की हे सर्व धर्माची घडी व्यवस्थित बसवावी, म्हणून संतांचा जन्म झाला आहे. या जगात किती सारे राज्य झाले हो? 70 रविदास महाराज यहाँ तक कहते हैं कि मैं भी चाबका तुम भी चाबके. काय म्हणतात? मैं भी चाबका तुम भी चाबके, कोण आहे चाबसिनारा? बिना चाबका कोण पुरुषे? रविदास पूछे संसारा. याचा अर्थ तुम्हाला कळलाय काय? याचा अर्थ असा आहे की मी पण चबड्याची आहे, तुम्ही पण चबड्याचे आहे. बिना चबड्याचा कोण पुरुष आहे का? नाही ना. पण या जगात किती सारे महात्मे साधू गेले हो, पण काही पाखंडी साधूने या देशाचा सत्यानाश केला. मी इथे भाषण किंवा भजन ऐकवायला नाही आली आहे. मी तुम्हाला बुद्धाचे विचार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन म्हणून जागृत करायसाठी आली आहे. काही महाराजांनी साधूच्या हातात बायकाला तर अहो काही बोलतात. त्या दिवशी आम्ही टीव्हीत बघितलं ना, एक महाराज बोले, 6 बच्चे पैदा करो, 10 बच्चे पैदा करो. आता तुम्ही माझ्या आवाज इंडियाच्या चॅनल वरून एक कार्यक्रम ऐकत असत, तसंच एक काकडी ते ऐकलो. तो काका सीधा विचार मंचावर आला आणि त्या महाराजांना म्हटलं, महाराज, अहो महाराज, तुम्ही म्हणता 6 बच्चे पैदा करो, 10 बच्चे पैदा करो, झालेच नाही तर का बाबाजी का ठुल्लू पैदा करू? कॉमेडी करून मला तुमचं मन दुखवायचं होतं, पण या भोजन समाजामधून अंधश्रद्धा तर काढावी लागेल ना. अरे एका गावात एका महाराजाची आगोड गाववाल्यांनी तुला दयानी करून दिली. अरे इथे तर आपल्या शेतकरीच्या मुलांना एक टाईमचं जेवण तरी नाही भेटत हो, आणि यांनी महाराजाची आगोड दुधात दयानी करून दिली. आता समोर ऐका. मग त्या दुधा दह्याचं पाणी तीर्थ समजून पुन्हा गावाला वाटलं. मग मला सांगा, त्या दुधा दह्याचं पाणी त्याच्यामध्ये महाराजांनी आपलं तीर्थ दिलं असत तर? तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं. तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं. तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं.
पिक्चरचे गाणे म्हणू नका. सॉरी सॉरी. कारण इथे बसताय लोक सर्व विद्वान मंडळी आहे. काही लोक देव पाहण्यासाठी देवाच्या मंदिरात जातात आणि आपली दिवस फेडण्यासाठी मुख्य प्राण्यांना कापतात. अच्छा, अशिक्षित लोकांनी कापलं तर आपलं काही मोठं नाही, पण बियर्ड इंजिनियर डॉक्टर सुद्धा कापतात. अरे या त्या देवासमोर बकरी कोंबडा कापते, देवाला मुर्र देते, डोळ्यात चोट्टेले जमत नाही तो, आणि स्वतः पुरा दाबते. मग सांगा बरं हे किती लटपणा झाली. आणि बुद्ध हेच सांगायचे की माणसाची माणुसकीने वागावे. आजकाल हा बौद्ध धर्म आहे. कबीर महाराज यहाँ तक कहते हैं कि पंडित को मंदिर में रमा दिखाई दे, भोला को मस्जिद में राम दिखाई दे, ये धरती होगी जाना तब इंसान को इंसान दिखाई दे. इतकंच नव्हे, त्या बकरी कोंबड्यासाठी गाववाल्यांमध्ये झगडा होतो, म्हणून असा झगडा होऊ नाही. म्हणून मला असं म्हणूशा वाटते की ना भांडण ना तंटा ना युद्ध पाहिजे, ना भांडण ना तंटा ना युद्ध पाहिजे. आज माझ्या भारताला बुद्ध पाहिजे. आज माझ्या भारताला बुद्ध पाहिजे. आज माझ्या भारताला बुद्ध पाहिजे. ना भांडण ना तंटा ना युद्ध पाहिजे. ना भांडण ना तंटा ना युद्ध पाहिजे. आज माझ्या भारताला बुद्ध पाहिजे. आज माझ्या भारताला बुद्ध पाहिजे. पाहिजे. आज माझ्या भारताला बुद्ध पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात, हाती घेताला तलवार बुद्ध राज्य करी जगावर. याचा अर्थ कळलाय का तुम्हाला? याचा अर्थ असा आहे की या जगात किती सारे राजे झाले हो. यांनी हातात तलवार घेऊन तलवारीच्या टोकावर या देशावर राज्य केला. पण एक असा राजा होऊन गेला की ज्याने हातात तलवार न घेता प्रचाराच्या माध्यमातून शांतीचा संदेश हा सर्व विश्वाला दिला. आणि हेच आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करांनी ओबीसी, एससी, एसटी, विजयी बहुजन समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला. ते नेहमी आपल्या भाषणातून सांगायचे, 100 दिवस शेडीहून जगण्यापेक्षा, काय सांगायचे, 100 दिवस शेडीहून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखं जगा. काही लोकांनी आम्हाला जुट्याच्या टोकावर ठेवलं, पण आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून दाखवून दिलं. काय दाखवून दिलं? सूरज तो सूरज है, सूरज तो सूरज है, चमकना उसका काम, जिसने लाखों बुद्धिमान सूरज चमकाए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर है उसका नाम. मला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी असं वर्षा वाटते की चादराची छाया, चादराची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया, कापराची काया, चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. माऊलीची माया होता माझा भीमराया. ज्योतिबाला
शिवाया होता राजा भीमराया. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगायचे? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही शिकलो, संघटित झालो आणि संघर्ष एकमेकाच्या भावाच्या गच्चीवर बसूनच केला. आज माझं मन भरून आलं हो की या आवाज इंडियाच्या चॅनलवरून सर्व सामान्य माणसाच्या लेकरांना समोर जाण्याची संधी भेटत आहे. नाहीतर काय काय लोकांची मनस्थितीच अशी आहे की गरिबाची मुलगी जर स्टेजवर नाचली तर लोक तिला नाची म्हणतात. काय म्हणतात? नाची. जर श्रीमंताची मुलगी स्टेजवर नाचली तर लोक तिला हिरोईन म्हणतात. आमच्या गरिबाचं कोणी वाणी नाही हो. आमच्या गरिबाचं कोणी वाणी नाही हो. आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी गरीब आई वडील छोट्या छोट्या मुलांना कामावर देतात. त्यामुळे ते शिक्षित राहतात. अशा अशिक्षित मुलींना सावित्रीबाई फुले आणि क्रांतीवीर महात्मा फुले यांनी त्यांचे दुःख जाणून त्यांची भावना ओळखून त्यांच्या शिक्षणाचा हक्क प्राप्त करून दिला. आणि हे गाडगे बाबा सांगायचे. गेले सांगून गाडगे बाबा, गेले सांगून गाडगे बाबा, मुलं करा शहारीर, पिक प्रसादी घालणार, नका राहू अडाणीर, पिक प्रसादी घालणार, नका राहू अडाणीर. गेले सांगून गाडगे बाबा, गेले सांगून गाडगे बाबा, मुलं करा शहारीर, पिक प्रसादी करणार, नका राहू अडाणीर, पिक प्रसादी करणार, नका राहू अडाणीर. शिक्षणाची गागोत्री चार दिशेला वाहू द्या. शिक्षणाची गंगोत्री चार दिशेला वाहू द्या. घराघरातील माणसाला तिच्या डोळ्यांनी पाहू द्या. घराघराती माणसाला तिच्या डोळ्याने पाहू द्या. कोणी होईल विद्वान, कोणी होईल विद्वान, बाबासाहेब वाडीर, पिक प्रसादी घालणारा, नका राहू अडाणीर, पिक प्रसादी घालणारा, नका राहू अडाणीर. गेले सांगून गाडगे बाबा, गेले सांगून गाडगे बाबा, मुलं करा शहारीर, पिक प्रसादी करणार, नका राहू अडाणीर, पिक प्रसादी करणार, नका राहू अडाणीर. जिथे कुठारा स्वर्ग बेरा, मरते को बचारा कर्म बेरा. हेच काम कर्मयोगी गाडगे बाबांचं होतं. त्यांनी कधीच मदिरा देव बघितला नाही. त्यांनी ते पंढरपूरच्या यात्रेला गेले, पण ते मदिरात विठोबाच्या दर्शनाला गेले का? नाही. त्यांनी मदिराची आजूबाजूची घाट साफ केली आणि लोकांना सांगायचे इथेच माझा विठोबा आहे. जेव्हा लोक त्यांचे पाया पडायचे तेव्हा गाडगे बाबा त्यांच्या पाठीवर खराटा मारायचे, त्यांना पाय लागू नाही द्यायचे. ते नेहमी आपल्या कीर्तनातून म्हणायचे, मी जातीचा धोबी देवा, धोईन कापडा बळलेला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, सांभाळी तुझी लेकरे पुण्याचा सभासती बाबाला. गोपाला 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 गोपाला, गोपाला. गाडगे महाराजांची आई सखूबाई, गाडगे महाराजांचे बाबा दारूच्या व्यसनानं भरून गेले. पण आई छान होती. तेव्हाच कुठे गाडगे बाबा महान समाज सुधारक बनले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात, जिच्या हाती पारद्याची दोरी. काय लिहितात? जिच्या हाती पारद्याची दोरी, ती जगाला उद्धारी. तैसी दिली बातेची स्तोरावी, शेकडो गुरुहोरी. इतकंच नव्हे तर त्या भक्ती पुंडलिकाने आपल्या वडिलांतच देव बघितला आणि नामदेव महाराजांनी त्यांचे सुंदर वर्तन
आपल्या बगात लिहिले. मातेची हस्ते एक बालक भोबळे, खेळ खेळारी लाडे घोडे, थांबा म्हणे तैसे बाजे कौतुक, करुडी सुख सुख वाळविता. जसे आईला आपले बाळ प्रिय असतात, ते रडले की आई त्याला दूध पाजून अनेक लाडी घोडी गोष्टी करून त्याला शांत करीत देत. जसे आईवडील असतात तसेच बाळ शिकतात. एका रेल्वेच्या बॉक्स मध्ये एक मुलगा आणि त्याचे आईवडील बसलेले होते. मुलगा बिस्किट खात होता. चुकून त्याच्या हातात बिस्किटचा पॅकेट खाली पडला. तो उचलायला गेला तेव्हा त्याची आई त्याला बघते, बेटा बेटा नीचे गिरी चीज कभी उठानी नहीं पड़ती है, वो खराब हो जाती है. अपन मार्केट से नया बिस्किट का पैकेट ला लेंगे. मग हे गोष्ट तिने बरोबर मनात ठसून ठेवली. थोडा वेळ त्याच्या स्टेशन आला. त्याचे आई वडील आणि तो उतरत होता. त्याच्या बाबाचा पाय स्लिप झाला असेल, ते दारकन पडले. तेव्हा त्याची आई त्याला उचलायला जाते. तेव्हा तो मुलगा बघतो तर काय, मम्मी मम्मी नीचे गिरी चीज कभी उठानी नहीं पड़ती है, वो खराब हो जाती है. अपन मार्केट से नहीं पप्पा ला लेंगे. मग बघा बरं, जसे आई वडील शिकवतात तसेच बाळ शिकतात. आई म्हणजे काय हो? व्हॉट इज द डिफिनिशन ऑफ मदर? आई म्हणजे लाडू. आदरून पण गोड असतो आणि बाहेरून पण गोड असतो. आई म्हणजे गोठ्यातली गाय, दुधाची साय, लग्नाचा पाय, मुलाची आई. ज्या विचारा ज्यांना हात नसेल त्याला विचारा हाताची किंमत, ज्यांना पाय नसेल त्याला विचारा पायाची किंमत, ज्यांना डोळे नसेल त्याला विचारा डोळ्याची किंमत, आणि ज्यांना आई नसेल त्याला विचारा आईची किंमत. ज्या विचारा ज्यांना लहानपणी आई वडील मेले हो. अरे ज्या आईने 9 महिने 9 दिवस दगडाच्या वजनासारखं आपल्याला पोटात वाढवलं, तर हाताचा पारदा केला, तर नेत्राचे दिवे केले. जेव्हा आपण लहानपणी गादीवर सुख करायचे तेव्हा आई आपल्याला कोरड्या जागी ठेवून स्वतः ओल्या जागी झोपायची. जेव्हा आपल्याला रात्रभर ताप यायचा तेव्हा आपले आई वडील आपल्यापाशी बसून आपल्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या. आता कळलं तुम्हाला आई म्हणजे काय? आता मला सांगा, पहिला म्हणजे काय हो? व्हॉट इज द डिफिनिशन ऑफ उबर? महिला शब्दातच पहिल्याचा अर्थ लपलेला आहे. तुम्ही म्हणाल कसं का? तर म म्हणजे महत्वाची, ई म्हणजे बदबार आणि ला म्हणजे जिला कोणत्याही क्षेत्रात ज्याची लाज वाटत नाही. हे आहे महिला शब्दाचा अर्थ. कारण खूप झाले अत्याचार, खूप झाले छळ. आता आमची बारी आली रे आली, आता आमची बारी आली. कारण प्रत्येक सिक्क्याला 2 बाजू असतात. किती 2? आता तुमची वेळ संपली, आता आमची वेळ आली. तुम्ही म्हणाल कसं का? आता मला सांगा, असं कोणतं क्षेत्र आहे हो जिथे माणसाला मर्यादी बांधलेली नसेल? सांगा बरं, आहे का? नाही ना. आम्ही तुमच्या पेक्षाही समोर गेला आहो. तुम्ही म्हणाल कसं का? आता तुम्ही दिवाळीचे कपडे घेतलेच असत. मग त्या कपड्याच्या दुकानाच्या बाहेर एक अशी प्लास्टिकची बाईची मूर्ती उभी असते. आम्ही पाहिलं ना त्या दिवशी. काय माणसं तर खूपच हुशार असतात जी. कपड्याच्या दुकानात कपडे घेणं तर सोडूनच टाकतात. त्या प्लास्टिकच्या बाईची मूर्तीकडे असे डोळे फाडून बघतात आणि गाणे म्हणतात. हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, गोरे गोरे गालों ने, काले काले बालों ने, गोरे गोरे गालों ने, काले काले बालों ने. हमें तो लूट लिया, हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, गोरे गोरे गालों ने, काले काले बालों ने, गोरे गोरे गालों ने, काले काले बालों ने. पप्पा, असे पिक्चरचे गाणे बनवू नका. सॉरी. कारण इथे बसताय लोक सर्व विद्वान मंडळी आहेत. आपण सावित्रीबाई, रमाई, भीमाई, आपण यांची पूजा का बरं करतो? कारण ते स्त्री आहे म्हणून. स्त्रियांनी का कमी प्रगती केली आहे? जेवढ्याही आजी, काकू, मावशी, आत्या माझ्या कीर्तनाचा कार्यक्रम बघत असतील
तेवढ्याही आजी काकू मावशी आत्याला मी ताकीद करते, कारण जेवढ्या पण बायांनी पोटातच मुलीला मारलं असेल त्याच्या उद्या सत्यानाश होईल. आम्ही टोचोपड्या गोष्टी करत नाही, सीधा इंजेक्शन टोचाचं काम करतो, कापूस चोळाचं काम नाही. तुम्हाला आई पाहिजे, बहीण पाहिजे, बायकोवर तुम्हाला गर्लफ्रेंड पाहिजे, पण जेव्हा तिची जन्माची वेळ असते तेच नकोची असते. स्त्रियांनी का कमी प्रगती केली आहे? एक मंगळावर गेली कोण? कल्पना चावला. एक टेनिस खेळते कोण? सायना नेहवाल. आणि एक माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. या का स्त्रिया नाही? मग पोटातच मुलीला का बरं मारतात? आता हा खेळ मजा करा कर, तो दिवस दूर नाही ज्या दिवशी तुम्हाला आपल्या मुलाच्या लग्नाकरिता मुली मागावसाठी वरवर घुमावं लागेल. आज तुम्ही मुलीच्या बापाकडून होंडा घेणार, उद्या मुलीचा बाप तुमच्याकडून होंडा घेणार. त्या होंड्यासाठी तुम्ही माझ्या आत्या मावशीला मारतात आणि माझ्या आत्या मावशी इतक्या लुटकी की तुझं तरी सहन करत नाही. सीधा गाव रॉकेल घेते आणि गाणं म्हणते, मेरा मरने को दिल करता है रे बाबा, मेरा मरने को दिल करता है, फांसी लेने को दिल करता है, जहर खाने को दिल करता है, मेरा मरने को दिल करता है बाबा, मेरा मरने को दिल करता है. पप्पा असे पिक्चरचे गाणे बनवू नका. सॉरी. म्हणून असे वाईट दिवस जाण्यासाठी मला माझ्या आत्या मावशीला सांगायला लागेल की तू रबाई भिबाई सावित्रीबाई फुले मंजुळा माता हिचे धडे वाच. नाहीतर माझ्या आत्या मावशी इकडून कुदतात तिकडून कुदतात आणि फेरलबली चोपडत बसतात. कशासाठी? सुंदर दिसण्यासाठी. त्या सुंदरतेमध्ये काहीच महत्व नाही रे. सुंदर थी वो झांसी की रानी, लड़ी गौरव के संग में, डागरा लगने दिया अस्त्रू का खुदी आग के झुक में. अरे जेव्हा रबाई भिबाई सावित्रीबाई फुले मंजुळा माता या जगातील तेव्हा एक महापुरुष तयार होईल. शिवाजी शिवाजी हर कोई कहे, कहे ना कोई जिजाऊ, एक बार कोई जिजाऊ कहे तो लाखो शिवाजी होय. शिवाजी महाराजांची आई जिजामाता जेव्हा शिवाजी महाराज गर्भात होते तेव्हा जिजामाता कृष्ण अर्जुनाचे धाडे वाचायची, जास्त पठत करायची, तलवार हातात घेऊन घोड्याची सैर करू द्यायची. तेव्हाच कुठे शिवाजी महाराज शूरवीर राजा बनले. शिवाजी महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसायचे. ते जसे जसे सांगायचे ते तसे तसे करायचे. शिवाजी महाराजच्या काळात कोणी एक झाड कापलं का त्याच्या दुप्पट झाड लावायचे, म्हणजे 2 झाड लावायचे. आम्ही पण आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना हेच सांगतो की झाड लावा आणि झाडावर प्रेम करा. आता तो अलगच पॅटर्न निघालो. झाडाच्या खालती गाणे तयार करतात. टुकुर टुकुर देखते हो क्या, चेहरा तेरा जुल्फे तेरी, चेहरा तेरा जुल्फे तेरी, टुकुर टुकुर देखते हो क्या, टुकुर टुकुर देखते हो क्या, चेहरा तेरा जुल्फे तेरी, चेहरा तेरा जुल्फे तेरी. पप्पा असे पिक्चरचे गाणे बनवू नका. सॉरी. या गाण्याने आपली समाज जागृत होणार का? नाही र. म्हणून आपले देशातले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने स्वच्छतेचा आधार हातात घेऊन देशात खळबळ उडवून दिली. जसे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज याच्या तडक फडक भंडारी होत होती. चल चल बाय करेच बाय, कूड़ा कचरा साफ करे. चल चल बाय करेच बाय, कूड़ा कचरा साफ करे. बहुत दिनों से रुका पड़ा है, मिलकर सुंदर आज करे. बहुत दिनों से रुका पड़ा है, मिलकर सुंदर आज करे. बहुत दिनों से रुका पड़ा है, मिलकर सुंदर आज करे. बहुत दिनों से रुका पड़ा है, मिलकर सुंदर आज करे. आता कीर्तन मध्ये कडून चालणार नाही.
फल और सब्जी को कौन दिया है डाल यहाँ परपुत्रों को बाहर छोड़ा कौन किया बेहाल यहाँ कौन किया बेहाल यहाँ कौन किया बेहाल यहाँ कौन किया बेहाल यहाँ समझ नहीं आता है उसको समझ नहीं आता है उसको अपने घर का काम करे बहुत दिनों से रुका पड़ा है बिल्कुल सुंदर आज करे बहुत दिनों से रुका पड़ा है बिल्कुल सुंदर आज करे बहुत दिनों से रुका पड़ा है मिलकर सुंदर आज करे बहुत दिनों से रुका पड़ा है मिलकर सुंदर आज करे त्या कचऱ्यावर बसलेले मच्छर आपल्याला चावते त्यामुळे आपली तब्येत खराब होते अरे साधी शिस्त गोष्ट आहे जशी आपण आपल्या घराला स्वच्छ ठेवतो तशी आपल्या घराची आजूबाजू गल्ली साफ होईल उद्या नगर साफ होईल त्याच्यानंतर गाव साफ होईल त्याच्यानंतर पुरा भारत स्वच्छ होईल आज मला इथे आवाज इंडियाच्या चॅनलवरून बुद्धाचे विचार मांडण्याची संधी मिळाली त्यातला मी माझ्या मंडळातर्फे आभार मानते मी जशी कीर्तनात जाते हरिपाठ बुद्ध विहार मध्ये जाते तसे तुम्ही पण आपल्या मुलात मुलींना पाठवत जा कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात ह्या कवड्या कड्या बाजी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी विकसना प्रगटतील शेकडो महापुरुष या कोळ्या कड्यातूनच सुधाचे महापुरुष तयार होणार आहे कसे तयार होणार आहे माझ्या या चिमुकल्या मुलीचे तुम्ही जे बोबडे शब्द ऐकले जे तुम्हाला छान वाटले ते तुम्ही श्रवण करा जे तुम्हाला वाईट वाटले ते तुम्ही ह्या कानाने ऐका आणि ह्या कानाने सोडा आता करा भजन निरव्यसनी हो कर के सहारे निरव्यसनी हो करते सारे प्राण सहन सुधारावे प्राण सहन सुधारावे समाधीला काम करो जीवन का विठ्ठल गचरावे अपना सुंदर देश बनावे अपना सुंदर देश बनावे अपना सुंदर देश बनावे जय भीम जय भीम